सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झालाय। काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याचं चित्र आहे। गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। अशातच आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील 2 ते 3 दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे धरणांचे आणि पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तसंच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान पुढील 24 तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान 34 डिग्री सेल्सिअस आणि 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे। काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। तसंच काही भागात जास्त पाऊस पडल्यामुळे शेती पिकांचं देखील नुकसान झालंय। अशातच पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे, ज्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कुणी पेरणीपासून वंचित राहणार नाही, कारण की आतापर्यंत 350 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर 7-8 जूनला देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे। त्यानंतर 13 ते 17च्या देखील दरम्यान पाऊस खूप पडणार आहे। दरम्यान आज देखील राज्यातील विविध भागात पावसाने आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या निफाडमध्ये निसर्गाचा तांडव पाहायला मिळालेला आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय। तसंच विजांचा गडगडाट आणि गारपिटीनं अक्षरशः नागरिकांना चांगलं झोडपून काढल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आज संध्याकाळच्या सुमारास कसबे सुकेणे परिसरात ढगफुटी सदृश्य जोरदार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। अवघ्या काही मिनिटात रस्ते जलमय झालेले असून अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे। जोरदार पावसाच्या आधी काही भागांमध्ये गारपिटीचाही अनुभव आलाय। अचानक आलेल्या या गारपिटीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेषतः नुकत्याच लागवड केलेल्या नवीन वेलींना याचा मोठा तडाखा बसलाय। या पावसामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला असून सरकारकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका।